तर मी प्रणाली पांडुरंग पाटील, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर इथे, आणि आज महती तुझी माझी या फेसबुक पेजवरून महती लाईव्ह दंगल प्रबोधनाची या कार्यक्रमामध्ये तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवण्यासाठी लाईव्ह आली आहे. तर कसं आहे ना, ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागत असतो, आणि त्यामुळे त्या समाजातील वाईट यांची जी पायमल्ली झालेली असते ना, ती कुठेतरी समूळ नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि त्याच समाजामध्ये आपल्या चांगल्या विचारांची पायमल्ली करणं सुद्धा आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणूनच महती फाउंडेशन महती माध्यमातून महती लाईव्ह दंगल प्रबोधनाची या कार्यक्रमामधून एक समाज प्रबोधनाचं कार्य करत आहे. मग महती फाउंडेशन असेल, काजल दिदी संघासर, आणि त्याचसोबत महती फाउंडेशनचे याच्या माध्यमातून कार्यरत आहेत. तर पहिल्यांदा मी महती फाउंडेशन, काजल दिदी संघासर आणि महतीच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानते की मला माझे विचार सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. थँक्यू. तर सुरुवात करते. जसं मी सांगितलं होतं की स्त्री काल, आज आणि उद्या हा विषय तर स्त्री काल, आज आणि उद्या हा विषय मांडत असताना पहिल्यांदा स्त्री कोण हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर मुद्रामधून संपूर्ण सृष्टी केला, ज्या स्त्रीनं संपूर्ण जगाचा उद्धार केला, अगदी मग राजमाता जिजाऊ बनून जिने शिवबासारख्या वाघाला घडवलं, मग महाराणी ताराराणी बनून जिने स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी एक सुरक्षा कवच बनली, जी मग स्त्री सावित्रीबाई फुले बनून बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाई बनून भक्कमपणे उभी राहिली, त्याच स्त्रीबद्दल बोलतेय. खरं तर आता कोरोना आहे आणि त्यामुळं लॉकडाऊन आहे, आणि या लॉकडाऊनमुळं गेले 1.5 ते 2 महिने आपण घरामध्ये बसून आहोत. आणि मग घरामध्ये असताना आपण या लॉकडाऊनचा अनुभव घेत असताना आपण सगळेच बोर झालोय. म्हणजे प्रत्येकाला या लॉकडाऊनचा कंटाळा आलेला आहे, प्रत्येकाला घरातून बाहेर जायचं आहे. पण श्रोते हो, एक विचार करा की आपल्या समाजामध्ये, आपल्याच देशामध्ये जी पूर्वीची स्त्री होती, ती पूर्वीची स्त्री नेहमी घरामध्ये राहायची. तिचं स्वयंपाकघर हेच तिचं कार्यक्षेत्र होतं, किंवा तिनं आपलं संपूर्ण आयुष्य हे एका स्वयंपाकघरामध्ये 4 भिंतींच्या आतमध्येच घालवलेलं आहे. ती त्या 4 भिंतींच्या बाहेर कधी आलेलीच नाहीये. मग त्या स्त्रीच्या मनाची अवस्था काय असेल, ज्या स्त्रीनं संपूर्ण आयुष्य फक्त स्वयंपाकघराच्या 4 भिंतींच्या आतमध्येच घालवलेलं आहे. याचा कुठेतरी तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. अगदी मनुस्मृतीच्या काळानंतर खरं तर स्त्रीवरती ही बंधनं यायला सुरुवात झाली, परंतु त्याच्या आधी आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये समाजामध्ये स्त्रियांचं वर्चस्व होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं आत्ताच्या आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष वर्चस्व गाजवतात, किंवा कुटुंबाचा प्रमुख हा पुरुष असतो, किंवा कुटुंबातील निर्णय हे पुरुष घेतात, त्याच पद्धतीनं मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील महत्वाचे निर्णय हे स्त्रिया घ्यायच्या, किंवा कुटुंबाचा प्रमुख, कुटुंबाचा आधारवड ही स्त्री होती. त्या काळामध्ये स्त्रियांना समाजामध्ये एक मानाचं स्थान होतं, सन्मानाचं स्थान होतं, स्त्रियांचा आदर केला जायचा, किंवा स्त्री ही कुटुंबाची मुक्त्यार असायची. मग त्यानंतर अगदी मनुस्मृतीच्या काळानंतर तिच्यावरती बंधनं यायला सुरुवात झाली. न स्त्री स्वातंत्र्य मरहती ही मनोक्ती तिच्यावरती फेकली जात असे. चूल आणि मूल हेच तिचं कार्यक्षेत्र ठरवून तिला 4 भिंतींच्या आतमध्ये अडकविलं गेलं होतं. एकीकडे दुबळी, अबला अशी तिची हेटाळणी केली जात होती, तर दुसरीकडे गृहदेवता, स्वामिनी अशा गोंडस शब्दांच्या सहाय्यानं तिला बंधनात अडकवलं गेलं होतं. पण जरा मागील इतिहासाची पाने चाळून पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये पुरुषांपेक्षा वरचढ असणारी स्त्री ही पूर्व कालखंडामध्ये पुरुषांच्या बरोबरीची झाली, मध्य कालखंडामध्ये वासना आणि विटंबनेची शिकार बनली, तर उत्तर कालखंडामध्ये पुरुषांच्या मागे पडून पुरुषप्रधान संस्कृतीची गुलाम बनली. पुरुषांनी पुरुषांकडून पुरुषांसाठी चालवलेल्या या पुरुषप्रधान संस्कृतीनं स्त्री या संकल्पनेलाच मूठमाती देण्याचा प्रयत्न करून
धर्म आणि समाजमनाच्या चौकटीमध्ये तिला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. मग अखिल मानवजातीच्या उद्धाराची शिकवण देणारी मठ, मंदिरं, मशिदी आणि गिरिजाघरं वासनाविकारांचे तत्वज्ञान सांगणारी केंद्र बनली. विवाहपूर्व कौमार्यवंदन आणि विवाहोत्तर पतिनिष्ठता याचमध्ये स्त्रीची नीतिमत्ता, तिची प्रगल्भता, तिचं कार्यकर्तृत्व आणि तिला स्वतःला कोंडून तिचा शारीरिक, आत्मिक, मानसिक आणि आध्यात्मिक छळ होऊ लागला. परंतु श्रोते हो, जर आपण स्त्री आणि पुरुष जातीच्या नात्याचा मागील इतिहास येतं की मध्ये एकतर स्त्रीला किंवा तिला देवता बनवून देव्हाऱ्यामध्ये बसवून तिची पूजा तरी केली गेली, परंतु या सगळ्यामध्ये तिच्याकडे एक माणूस गेलं नाही. आणि ज्या ज्या वेळेला या स्त्रीला स्वतःच्या अस्मितेची, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली, त्या वेळेला या पुरुषी अहंकारानं तिला थोबाडीत मारून गप्प बसवण्याचं काम केलं. मग बालपणामध्ये पित्याचा, तरुण वयामध्ये पतीचा आणि वार्धक्यामध्ये पुत्राचा आधार शोधणारी ही स्त्री नेहमी अबलाच राहिली. ती मनुस्मृतीच्या काळामध्ये सबला बनली नाही. एक मिनिट. ज्योती यांनी स्त्री ही कुटुंबाची मुक्त्यार होती पूर्वकालात याचा तर स्त्री ही कुटुंबाची त्या काळामध्ये कोण होतं? कारण हा जो काळ होता मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा, हा अगदी मनुस्मृतीच्या काळाच्या पूर्वीचा होता. त्यामुळं असं उदाहरण सांगता येणार नाही, पण मनुस्मृती हा इतिहास म्हणजे नेटवर सुद्धा मिळेल किंवा मनुस्मृती त्याच्यामध्ये बदल होते. मग आता आपण जगतोय ते पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये. मध्यंतरी मनुस्मृतीचा काळ होता. मनुस्मृती की त्या मनुस्मृती पहिल्या यत्रणार्य ओपन केलीये. हा, ओके, तर स्टार्ट करते. हा, तर त्यांनी मला तर मला प्रश्न विचारला होता की नेमका मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा काळ सांगा. तर मनुस्मृती हा ग्रंथ आपल्याला 14व्या ते 15व्या शतकामध्ये सापडलेला आहे आणि हा तज्ञांचा पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये लिहिलेला असावा. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या ते दुसऱ्या शतकामध्ये मनुस्मृती हा ग्रंथ लिहिलेला असावा. त्यामुळं मनुस्मृती हा ग्रंथ लिहिण्याच्या आधीच्या काळामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटतं की अगदी पहिल्या शतकाच्या आधी म्हणजे इसवी सनाची शतकं चालू होण्यापूर्वी आपल्या समाज पद्धती अस्तित्वात होती. तर कुटुंब पद्धती नंतर मनुस्मृती नंतरचा काळ प्रधान तर मनुस्मृतीच्या काळामध्ये स्त्रियांच्यावरती मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला दिसून येतो. म्हणजे स्त्री म्हणजे एक दुय्यम घटक, स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू, बाबला, स्त्री म्हणजे पापांची खाण, घाणीचं बोचकं आणि संस्कृतीची गुलाम यांच्यासारख्या बुरसटलेल्या मता त्या काळच्या समाजावरती होत आणि ते त्याच दृष्टिकोनातून स्त्रियांचे सुद्धा परवानगी नव्हती. इतकंच नाही तर तिथे फक्त चूल, मूल आणि स्वयंपाकघर जास्तीत जास्त माजघरापर्यंत मर्यादित होतं. त्याच्या बाहेर यायला त्या स्त्रीला परवानगी नव्हती किंवा तिचे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. मग जर या काळामध्ये न स्त्री स्वातंत्र्य म्हणती, इथं स्त्रीला स्वातंत्र्य दिलं जात नाही. जरी स्त्रीची देवता म्हणून पूजा तिला आम्ही देव्हाऱ्यामध्ये बसवत असलो तरी सुद्धा स्त्रीला इथं स्वातंत्र्य नाही. म्हणजे तिचे माणूस म्हणून सगळे अधिकार हिरावून घेण्यात आलेले होते. तिला तिचे स्वतःचे निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला नव्हता. थोडक्यात काय तर स्त्री ही रूढी आणि परंपरांच्या बंधनांमध्ये होती. मग जर त्या काळामधली विवाह संस्था जर बघितली तर त्या काळामध्ये म्हणजे मनुस्मृतीच्या काळामध्ये स्त्री जर विधवा झाली तर तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता किंवा एखाद्या पुरुषाने जर स्त्रीला सोडून दिलं
तरी सुद्धा त्या स्त्रीला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार नव्हता. परंतु हे जर पुरुष विधुर झाला तर त्याला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार होता, किंवा जर म्हणजे पुरुषाला स्त्रीला सोडून देण्याचा अधिकार होता, परंतु स्त्रीला पुरुषाला सोडून देण्याचा अधिकार नव्हता. स्त्रीने आयुष्यभर जरी एखादा पुरुष तिच्यावरती अन्याय करत असला तरी सुद्धा तिला तो अन्याय आयुष्यभर सहन करायला लागायचा. आणि एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसलं, ती जर निपुत्रिक असली, तर तिला सोडून देण्याचा अधिकार त्या काळच्या समाजात त्या पुरुषाला दिलेला होता. एवढंच नाही, स्त्रीला वारंवार मुली होतील तरी सुद्धा तिला सोडण्याचा पुरुषाला दिलेला होता. थोडक्यात काय तर त्या माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. मग त्यानंतर म्हणजे ते दुसऱ्या शतकाचा काळ मानला जातो. त्यानंतर आपण बघितलं महाराष्ट्राच्या इतिहासाचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे वर्ष कितपतला स्वराज्य निर्माण करून दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे राजमाता होता. तर स्वराज्य वाचवण्यासाठी पराक्रमाची शिकस्त केली होती. त्यांच्यानंतर दूर फिरोंगो को करणे की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी, ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार, असं जिचं वर्णन स्वातंत्र्य संग्रामामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या झाशीच्या राणीचा सुद्धा उल्लेख आपल्याला या इतिहासामध्ये. सावरगे बाई वाट पाहते कुणाची, खोच पदरगे बाई, खुली दालने जगाची, झेप घे गरुडाची, तुझ्या ज्ञानाची होऊ दे कदर गे बाई. जिने स्त्री शिक्षणाचं व्रत हातामध्ये घेतलं, स्त्री शिक्षणाचा जागर केला आणि समाजातल्या सगळ्या स्त्रियांचा उद्धार केला, त्या सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा उल्लेख आपल्याला आढळतो. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या महापुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माता रमाईचा सुद्धा उल्लेख आपल्याला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आढळतो. आणि अशा अनेक स्त्रियांचा उल्लेख आपल्याला या इतिहासामध्ये आढळतोय. म्हणजे सुद्धा अगदी संत साहित्यामध्ये सुद्धा जनाबाई, मुक्ताई किंवा मग कान्होपात्रा या सगळ्यांचा उल्लेख आढळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं हे संत साहित्यामधल्या यांनीच खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीचं दमदार. सगळ्या स्त्रियांचा मी उल्लेख केलेला आहे. या स्त्रिया ज्या समाजामध्ये राहत होत्या तो समाज म्हणजे या रूढी आणि परंपरांमध्ये बांधले विचारसरणी ही उच्च होती असंही नाहीये बरं का. पण त्या स्त्रियांनी करण्यासाठी या सगळ्या बंधनांना झुगारून दिलेलं होतं. त्या ही सगळी बंधनं झुगारून स्वतःला सिद्ध करून, आणि कदाचित म्हणूनच आज इतिहासाची पानच्या पानं त्या महिलांसाठी राखून ठेवली गेली आहेत. पटतंय का? आणि जर नसेलच पटत तर जिजाऊच्या शिवबाला विचारा, राणी लक्ष्मीबाईच्या तलवारीला विचारा, अहिल्या देवीच्या राजधर्माला विचारा आणि सावित्रीच्या लेकींना विचारा. कुशीत भार वाहून देते वंशाचा दिवा, कुशीत भार वाहून देते वंशाचा दिवा, पुढल्या अनेक पिढ्यांसंगे ती जुळवते दुवा, भुईत पाय रुजवून ती आभाळावर फुलते, भुईत पाय रुजवून ती देहा घर तोलते, असं वर्णन या स्त्रीचं आपल्या इतिहासामध्ये आढळतं. परंतु याच स्त्रीबद्दल लिहित असताना अगदी या स्त्रीबद्दल लिहित असताना अनेक लेखकांनी आणि परंपरांमध्ये होती असं सुद्धा. म्हणजे बाईचा घालू सख्या हरी, त्याची ताबेदारी, नाचण्याचा कोण जन्म, नको रे श्रीरामा, असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या स्त्रीला देवता मानलं गेलं होतं त्या स्त्रीवरचा छळ सुद्धा त्या काळामध्ये. परंतु जर बघायला गेलं तर अगदी 1908च्या न्यूयॉर्क मधील चळवळीपासून ते आज अखेर ही स्त्री
स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी झगडत आलेली आहे, ती आज सुद्धा झगडतच आहे असं म्हणावं लागेल. परंतु त्या काळामध्ये ही चळवळ, न्यूयॉर्कची चळवळ झाल्यानंतर समाजातल्या रीती, रूढी, परंपरा, स्त्री जीवन, खुले दाम्पत्याने उभारलेली चळवळ ही तर खऱ्या अर्थाने एक अशी लाट होती की ज्या लाटेनं खऱ्या अर्थानं स्त्रीच्या शिक्षणाला एक नवी पहाट आणि त्यांना बंधनातून मुक्तीची वाट दाखवली. आणि मग ज्या समाजामध्ये स्त्री जर शिकली तर ती विधवा होते, इतकंच नाही तर अन्न जर शिकलेल्या स्त्रीने शिजवलं तर त्यामध्ये किडे पडतात, ती निपुत्रिक होते, असे भयंकर समज ज्या काळामध्ये आमच्या समाजामध्ये रूढ होते, त्या काळामध्ये स्त्री जीवनाची पायमल्ली करून खऱ्या अर्थानं या स्त्रियांना एक अधिकार प्राप्त करून देण्याचा किंवा त्यांना शिकवण्याचं जे व्रत, हे व्रत सावित्रीबाई फुले यांनी स्वीकारलं. त्यानंतर ताराबाई शिंदे सारख्या मातब्बर आणि चिंतनशील स्त्रीने खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष तुलना करून स्त्रियांच्या हक्कांची, अधिकारांची आणि स्वातंत्र्याची जाणीव आपल्या समाजाला निर्भयतेने आणि परखडपणे करून दिली. अगदी मग पंडिता रमाबाई सारख्या स्त्री उद्धारक कार्यकर्तीने, अगदी मग ताराबाई शिंदे सारख्या मातब्बर स्त्रीने सती, केशवपण आणि बालविवाह यांच्यासारख्या महत् प्रयास केले. आणि हीच स्त्री अगदी मग गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा, अगदी सत्याग्रहांमध्ये सुद्धा उभी राहिली. आणि जर गांधीजींचा इतिहास बघितला तर गांधीजींच्या पाठीशी सुद्धा बा कस्तुरबांचा हात होता. त्यामुळं या इतिहासावरती सुद्धा उमटवलेली दिसते. इतिहासामध्ये सुद्धा या पुढारलेल्या दिसतात. परंतु असेच होते, बंधनांना झुगारून या स्त्रीने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तिची वाटचाल आज सगळ्याच क्षेत्रात ज्या समाजामध्ये स्त्रियांचं रक्षण हे इतरांनी करावं, म्हणजे अर्थात पुरुषांनी करावं, असं ज्या समाजामध्ये मांडलं जायचं, त्याच भारतामध्ये ज्या वेळेला हादीची 480 महिला पोलिसांची बटालियन राजस्थानच्या जोधपूर मधल्या होती ना, त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचं प्रदर्शन झालेलं दिसून सिंहानं आपले पाय अपंग असताना सुद्धा माउंट एव्हरेस्ट सारखं अवघड शिखर सर केलं की जे शिखर तुमच्या येणार नाही, ते शिखर अरुणिमा सारख्या एका अपंग युवतीनं, म्हणजे तिची त्यावेळेला, कारण ती रेल्वेतून प्रवास करत असताना हल्ला केला तिच्या गळ्यातल्या चेनसाठी. आणि मग झटापट होती आणि तिने त्या चोरांची झटापट केली. मग चोरांना लक्षात आलं, ज्या वेळेला लक्षात आलं की ही काय आता आपल्याला ऐकत नाही, त्यावेळेला त्यांचा कुठंतरी पुरुषी अहंकार दुखावला गेला. त्यांनी तिचे हात पाय धरले, तिला उचललं आणि सरळ रेल्वेमधून ट्रॅकवरती ढकलून दिलं, फेकलं. मग ती समोरून येणाऱ्या एका रेल्वेवरती आदळली, ती रेल्वे ट्रॅकवरती पडली आणि तिच्या पायावरून एक लगेच रेल्वे निघून गेली. त्यामुळे तिला पाय सुद्धा उचलता आला नाही आणि तिला पाय सुद्धा तिच्या बाजूला घेता आले नाहीत. आणि मग तिच्या पायावरून त्या रात्री खूप रेल्वे गेल्या. मग तिचे पाय निकामी झाले, तिची प्लास्टिक सर्जरी केली, तिला प्लास्टिकचे पाय. आणि दवाखान्यामध्ये असतानाच तिने एक निर्धार केला की मला आता माउंट एव्हरेस्ट सर करायचंय. त्यावेळी उडवली होती, ही पडली म्हणजे डोक्यावर सुद्धा पडली आणि हिला आता डोक्यावर पडल्यामुळे कसली समाजानं तिचं हसं बनवलं होतं.
परंतु त्याच अरुणिमा सिन्हानं अगदी 2 वर्षामध्ये एक ट्रेनिंग पूर्ण केलं आणि तिनं माउंट एव्हरेस्ट. स्त्रीनं जर एकदा ठरवलं, एखाद्या मुलीनं, एखाद्या नारीनं, एखाद्या महिलेनं जर ठरवलं तर ती काय याचं करावं लागेल. त्यानंतर स्वाती महाडिक की कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक ज्या वेळेला कर्नल संतोष महाडिक असताना शहीद स्वाती महाडिक खचून, एखादी स्त्री असती तर ती खचून गेली असती, पण स्वाती महाडिक खचून गेल्या नाहीत. त्यांनी ठरवलं आणि वयाच्या 40व्या वर्षी ट्रेनिंग पूर्ण करून सैन्यामध्ये लेफ्टनंट झाल्या. म्हणजे की जर एखाद्या स्त्रीने ठरवलं की नाही मला करून दाखवायचंय तर ती करूच शकते. मग अगदी सिंधुताई सपकाळ की ज्यांना नवऱ्याने घरामधून बाहेर काढलं होतं, एक रात्र त्यांनी स्मशानभूमीमध्ये त्या प्रेतावरती ठेवलेला नैवेद्य खाऊन काढलेली आहे. काळ आज अनेक नाथांच्या नात आहेत. मग अगदी आणि इंदिरा गांधी तर जवळपास 1.25 तपापेक्षा जास्त काळ भारताच्याच नाही तर जगाच्या पत्रकारितेवरती राज्य केलेलं आहे. म्हणजे अगदी अनेक देशांना आश्चर्य वाटावं अशी आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्या भारतामध्ये भरवून खऱ्या अर्थानं आपल्या भारतातल्या खेळाडूंची चमक जगाला जर कोण तर त्या प्रियदर्शनी. इंदिराजी गांधींनी अनेक चळवळी उभारल्या, त्यांनी खूप काम केलं. म्हणजे राजकीय पटलावरती सगळ्यात महत्वाची स्त्रियांची मोहर जर कुणी उमटवली असेल तर त्या इंदिराजी गांधी होत्या. राजकारणामध्ये आजपर्यंत म्हणजे प्रतिभाताई पाटील विराजमान होईपर्यंत कोणी सुद्धा राष्ट्रपती या पदावरती विराजमान झालेलं नव्हतं, परंतु प्रतिभाताई पाटीलांनी तो इतिहास सुद्धा मोडीत काढला आणि त्या राष्ट्रपती झाल्या. अगदी मग राजकुमारी किंवा मग या सगळ्या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाची मोहर अगदी राजकीय पटलावरती उमटवलेलीच आहे. मग आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये स्त्रियांचा अगदी ऑलिम्पिक्स असतील या सगळ्या स्पर्धांमध्ये आज स्त्री वाढत चाललेला आहे किंवा आपल्या भारताला मेडल्सची कमाई करून देण्यामध्ये, पदकांची कमाई करून देण्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा प्रमाणावर हातभार आहे. मग अगदी स्वीटी पाटे धडक मारलेली आहे. त्यानंतर हिमा दास सारखी मुलगी असेल आणि फक्त भारतातलंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा विल्यमा रुडॉल्फ सारख्या खेळाडूने आपल्या अपंगत्वावरती मात करत विश्वविक्रम केलेले आहेत. परत राणी व्हिक्टोरिया असेल, या सगळ्यांचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या समाजामध्ये अजून सुद्धा कुठंतरी स्त्रियांकडे दुय्यमतेनेच बघितलं जातं. अजून सुद्धा आपल्या इथे पुरुषप्रधान संस्कृती आहे, तरी सुद्धा या पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत स्वतःचं कर्तृत्व उभं करत किंवा स्वतःचं कर्तृत्व उंचावत या मुली, या स्त्रिया, या महिला कार्यरत आहेत. परंतु जर आज आपल्या समाजामध्ये बघायला गेलं तर बलात्कारासारख्या घटना वाढत चाललेल्या आहेत. 80 साली युवतीवरती बलात्कार झालेला होता, जाळून मारण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मग अगदी 2006च्या 3 घटना, त्यामध्ये सुद्धा बलात्कार करून जाळून मारण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मग 2012ला झालेली आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारी घटना ठरली. यानंतर सुद्धा या बलात्काराच्या अनेक घटना घडल्या. म्हणजे कुठेतरी स्त्रियांच्या वरती अन्याय होतोच आहे. अजून सुद्धा स्त्रीला समाजाची वस्तू म्हणूनच बघितलं जातंय कुठंतरी काही प्रमाणांमध्ये. तर मला असं वाटतं की ज्या दिवशी या स्त्रियांच्याकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून न बघता एक नारी, एक शक्ती म्हणून बघितलं जाईल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमचा समाज हा प्रगत झालेला असेल. मग तरी सुद्धा आपला समाज प्रगत झालेला आहे. समाजामध्ये मी अबला नाही, धरतीवरती बळा तर मुळीच नाही, मातेनेच तर जन्म दिला नरा नारायणा, तरी पण म्हणता का तुम्ही मला अबला, मीच तर दिलाय माता बनूनी देशासाठी लढा, मी नाही अबला, मी आहे सबला, असं म्हणणाऱ्या महिला सुद्धा आपल्या समाजामध्ये आहेत. परंतु याच समाजामध्ये ज्या वेळेला निर्भयासारख्या घटना घडतात आणि
मग अगदी जर बलात्काराचं प्रमाण बघायला गेलं तर श्रोते हो, मध्ये गुन्ह्यांची नोंद झालेली नाहीये, पण इथून मागच्या गुन्ह्यांची जर बलात्काराच्या किंवा स्त्रीभ्रूण हत्येच्या गुन्ह्यांची जर नोंद बघितली तर त्याला जेवढ्या मुली जन्माला येतात तेवढ्या मुलींना दिवसाला इथं मारलं जातं, तेवढ्या मुलींच्या वरती केला जातो, तेवढ्या स्त्रियांच्या दिवसाकाठी अत्याचार होतोय. हे एक करू हरी माझ्या दिगंबरा, कशी येऊ तुझ्या दर्शना, सोडून माझ्या घराचा उंबरा, असं कुठेतरी स्त्री म्हणते. म्हणजे घराच्या उंबऱ्याच्या आत आणि घराच्या उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा ही स्त्री सुरक्षित नाहीये. आणि म्हणूनच अमृता नावाची एक लेखिका बंद दरवाजा नावाची कादंबरी लिहू लागते आणि त्या कादंबरीमध्ये ती म्हणते की स्त्री ही मळून ठेवलेल्या कणखेसारखी असते. म्हणजे जर आत ठेवली तर कुरतडून खातात आणि जर बाहेर नेऊन ठेवली त्यात नावाची एक लेखिका, तिने तर तिच्या एका वाक्याने तर संपूर्ण जग हेलावलं होतं. द स्टोरी ऑफ सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक तिने लिहिलेलं होतं. त्या पुस्तकामध्ये तिने एक वाक्य लिहिलेलं होतं, बाई ही जन्माला येत नाही तर बाईला जन्माला घातलं जातं. बघण्याचा दृष्टिकोन बदलेल ज्या दिवशी आमच्या समाजामध्ये स्त्री वागणूक मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या समाजातली स्त्रीच नाही तर संपूर्ण समाज प्रगत झालेला असेल. कारण स्वामी विवेकानंदाने एक वाक्य म्हटलं होतं की जर तुम्हाला तुमच्या समाजाची, तुमच्या देशाची प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या समाजातल्या, तुमच्या देशातल्या, तुमच्या कुटुंबातल्या करा. कारण म्हटलेलंच आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात आहे उद्धारी. म्हणजे जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे ती जर सुशिक्षित असेल तर नक्कीच तुमचा समाज, तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमची पोरं बाळं सगळी सुशिक्षित होतील. त्यामुळं पहिल्यांदा आपण स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. बलात्काराच्या घटनेत किंवा वेश्या व्यवसाय सुद्धा वाढत चाललेला आहे. अगदी कर्नाटकामध्ये नपूर्वा नावाचं एक गाव आहे की ज्या गावामध्ये ना मुलगी जन्माला आली की मिठाई वाटते किंवा मुलगी जन्माला, यामागचं कारण असं आहे एक वेश्या व्यवसाय करणार. म्हणजे जर त्या गावामध्ये मुलगी जन्माला आली तर आयुष्यभराचं घबाड तयार होतं, म्हणून तिथं उत्सव साजरा केला जातो. मला वाटतं स्त्रीकडं वेश्या म्हणून बघण्याची जी आपली परंपरा आहे किंवा म्हणजे वेश्या म्हणून जे स्त्रीकडे बघितलं जातं, त्या स्त्रियांच्याकडे बघितलं जातं, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. मग स्त्रीभ्रूण हत्या, एक मिनिट, दीपक निवडंगे, शिक्षण घेऊन घरीच राहणाऱ्या महिलांना काय सांगाल? तर मी पुढं हा मुद्दा घेते. तर स्त्रीभ्रूण हत्येबद्दल ज्या वेळेला मी बोलते त्यावेळेला स्त्रीभ्रूण हत्या आपल्या देशामध्ये असे वाढतच चाललेली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतोय तर तज्ज्ञांच्या मते जर हे असंच चालू राहिलं तर लग्नासाठी, म्हणजे आता ती परिस्थितीच आहे ऑलमोस्ट. कारण पुरुषांच्या अगदी 921च्या आसपास या सगळ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळतात. मग लग्नायोग्य वय होऊ समाज विघातक प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत किंवा मग स्त्रीवरील अत्याचार. मग राजस्थानमधील अलवर येथे तर 15,000 रुपयांना मुली विकत घेतल्या जातात. म्हणजे लग्नासाठी जर मुली मिळाल्या नाहीत तर मुलींचा सरळ सरळ सौदा केला जातो. आणि जर पालकांची सुद्धा परिस्थिती अशी गरिबीची असेल तर पालक सुद्धा मुलींचा व्यवहार करून टाकतात. आणि मधल्या अलवरमध्येच नाही तर आपल्या देशात कित्येक ठिकाणी मुलींचा सरळ सरळ व्यापार केला जातो. अगदी किडनॅपिंग असेल, गँगरेप असेल यांच्यासारखे प्रकार घडतात. या सगळ्याचं मूळ कुठंतरी स्त्रीभ्रूण हत्येमध्ये. आणि स्त्रीभ्रूण हत्येला कारण काय आहे तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन. परंतु वंशाचा दिवा मानणाऱ्यांनो, तुम्ही पहिल्यांदा एक लक्षात घ्या की दिवा असू शकतो परंतु त्यामध्ये स्वतः ही ज्योतच असते. आणि तुमची मुलगी ही
ज्योतीचं काम करत असते, वातीचं काम करत असते, तुमच्या दिव्याला प्रज्वलित करण्याचं आणि तुमच्या दुसऱ्या एका दिव्याला प्रज्वलित करण्याचं, पुन्हा एकदा दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचं काम ही ज्योत करत असते. त्यामुळं मुलासोबत मुलीला सुद्धा जन्म देणं हे आपलं परम कर्तव्य ठरतं. त्यानंतर जसं की त्यांनी मगाशी विचारलं शिक्षणाचा मुद्दा, तर स्त्री शिक्षण म्हणजे आत्ताच्या काळामध्ये स्त्री शिकली जातात, परंतु ग्रामीण भागामध्ये ही मुलींना लिमिट असते. काही भागामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलींच्यासाठी लिमिट दिलेली असते, म्हणजे घराच्या बाहेर त्या मुलींना पडू दिलं जात नाही किंवा मुलींवरती पालक विश्वास ठेवत नाहीत किंवा बाहेरच्या समाजामधील काही प्रवृत्तींच्यामुळे मुलींना घरामध्ये राहायला लागतं. तर काही जणी शिकलेल्या असतात परंतु शिकून सुद्धा घरामध्ये राहतात. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्या बाहेर पडत नाही. एक सांगेन की भाषण ऐकलं होतं का लहान मुली, आणि त्या भाषणामध्ये ती लहान मुलगी शिक्षणाविषयी बोलतात ते माझ्या की तुम्ही म्हणता की तुम्ही मुलीला जन्माला घालत नाही, तुम्ही मुलीला शिक्षण घेऊ देत नाही, तुम्ही मुलीला घराच्या बाहेर पडू देत नाही, तुम्ही तिचे सगळे अधिकार हिरावून घेता, तुम्ही तिला शिक्षणाचा बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य. पण मला एक सांगा की ज्या वेळेला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला एखाद्या डॉक्टरची आवश्यकता असते त्यावेळेला तुम्ही स्त्री डॉक्टर का शोधता, त्यावेळेला तुम्ही स्त्री डॉक्टरच का शोधता किंवा तुम्हाला लेडी डॉक्टरच का पाहिजे असते, असा प्रश्न त्या मुलीने विचारला होता. पिळवटून काढणारा हा प्रश्न आहे. कारण जर तुम्ही तुमच्या बायकोला किंवा बायकोला जर घराच्या बाहेर पडू देत नाही, तुमच्या शिक्षण घेऊ देत नाही, तुम्ही जर तुमच्या मुलीला ठेवत असाल, जर तिला शिक्षण घेऊ देत नसाल, जर तिला तिच्या स्वतःच्या पायावरती उभा राहू देत नसाल, तर ज्या वेळेला तुमच्या बायकोला आणि तुमच्या बहिणीला एखाद्या लेडी गरज पडेल त्यावेळेला तुम्हाला ती मिळणार आहे का? जर तुम्ही मुलीला, तुम्ही सुद्धा इतर समाजासारखा विचार केला, इतरांच्या सारखा, तुम्ही सुद्धा जर इतर समाजासारखा विचार केला तर या समाजामध्ये स्त्री होईल का किंवा स्त्री गोष्ट केलाच पाहिजे. मग इथं स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा स्त्री सक्षम आहे, आज सुद्धा स्त्री सक्षम. कारण फक्त ग्रामीण भागामध्ये सोडलं तर इतर ठिकाणी स्त्रियांच्या वरती जेवढा मनुस्मृतीच्या काळामध्ये अन्याय केला जायचा तितका अन्याय या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये असली तरी सुद्धा स्वतः स्त्रियांना देण्यात येतोय. परंतु अगदी स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा स्त्रियांवरती होणारे अन्याय हे सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेच. परंतु स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. तुमचा अधिकार मिळवून देण्यासाठी तुम्हाला जर पुरुषांचा आधार लागत असेल तर मला वाटतं ती स्त्री कधीच सक्षम बनू शकणार नाही. त्यामुळे तुमचा अधिकार तुम्ही मिळवा आणि तुम्ही स्वतः सक्षम बना. एखाद्या स्त्रीने जर मनामध्ये आणलं करते त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण जितकी पोहोचते तितका माझा विषय प्रभावी मांडण्याचा तुमच्यापर्यंत अगदी प्रयत्न करतेय. तर स्त्री शिक्षणाबद्दल आणि स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अत्याचाराबद्दल मी सांगत होते. तर समाजामध्ये जे स्त्रियांवर किंवा स्त्रीला कमी समजलं जाते किंवा स्त्रीला प्रथमेश पाटीलनं
शहर किंवा गावात परिस्थिती वेगळी आहे. शहरामध्ये स्त्रिया अगदी बरोबर आहे. ही समानता कागदपत्रांच्या वरती आहे. आरक्षण 50% स्त्रियांना देण्यात आलेलं आहे, परंतु तिला खरोखर 50% आरक्षण आहे का याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. कारण आदित्य माने नावाचा एक पुण्याचा मित्र आहे, त्याने एकदा मध्यंतरी कॉल केलेला होता आणि तो कॉल माझ्या अजून सुद्धा लक्षात राहिलाय. तो पुण्यावरून गावाकडे येत होता. पुण्याला दोघं भाऊ बहीण शिकायला सुट्टीला येत होता आणि सुट्टीला येताना त्याने मला परवा सोबत दिदी होती. बसमध्ये फक्त ड्रायव्हर, कंडक्टर, मी आणि माझी दिदी, आम्ही 4 जण होतो. माझी अवस्था काय झाली असेल मला सांग, असा प्रश्न त्याने मला केला. मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही स्त्रियांना आरक्षण देताय, 50% स्त्रियांना आरक्षण आहे, सगळं मान्य आहे, पण ज्या समाजामध्ये एखादा पुरुष रात्रीचा प्रवास असेल किंवा दिवसाचा प्रवास असेल, एक पुरुष या समाजामध्ये एकटा जास्त वावरू शकतो, परंतु तेच स्त्री मग अगदी एखाद्या वाहनामधून प्रवास करताना एकटी दिसली तर मात्र तिचे लचके तोडून खाणाऱ्या प्रवृत्ती आपल्याला दिसून येतात. कुठेतरी स्त्रियांना जितकं 50% आरक्षण तुम्ही राजकारणामध्ये दिलेलं आहे, तितकंच 50% आरक्षण हे समाजाच्या मानसिकतेमध्ये सुद्धा दिलं पाहिजे. समाजाची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे. कारण स्त्री आणि पुरुष हे दोन्ही निर्माण केलेले आहेत आणि स्त्री आणि पुरुषांना दोघांना सुद्धा, तर स्त्री आणि पुरुष या दोघांना सुद्धा समान अधिकार दिलेले आहेत, त्या दोघांना समान हक्क दिलेले आहेत. मग असं असताना सुद्धा जर मुलगा किंवा पुरुष जर तुमच्या समाजामध्ये जर बिनधास्त वावरू शकत असेल आणि जर ही स्त्री जर या समाजामध्ये बिनधास्त वावरू शकत नसेल, तर आपल्या समाजाच्या सुशिक्षितपणाची ती अधोगती आहे किंवा ते आपल्या समाजाच्या सुशिक्षितपणाचं ते अपयश आहे असंच म्हणावं लागेल. कुठेतरी यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे किंवा आपल्या समाजामध्ये जी स्त्रियांच्या विषयीची मानसिकता आहे, जी मनुस्मृतीपासून चालत आलेली आहे, ती मानसिकता कुठेतरी समाजाची बदलली गेली पाहिजे. समाजानं स्त्रीकडे बघताना असेल किंवा स्त्रीला जे परक्याचं धन, उपभोगाची लेबल कुठेतरी काढली पाहिजे. तुमच्या मनामध्ये जी तुम्ही स्त्रीवरती अबला किंवा दासी, पापाची खान यांच्या ती पहिल्यांदा तुम्ही काढली पाहिजेत, तरच मला वाटतं प्रत्यक्षात समानता येईल. आणि प्रथमेशनं जो मुद्दा उपस्थित केला की ग्रामीण भागामध्ये आज स्त्रिया स्थान म्हणजे अगदी महत्वाचं स्थान दिलं गेलं जात नाही किंवा जसं शहरी भागामध्ये स्त्रिया बिनधास्त आहेत किंवा शहरी भागामध्ये स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्त्रिया सक्षम आहेत किंवा त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, परंतु हीच ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा दिली जात नाही. तर प्रथमेश, मी याच्यावरती सांगेन की तुम्हाला जर ग्रामीण भागातील स्त्रियांचा विकास करायचा असेल तर पहिल्यांदा ग्रामीण भागातील स्त्रियांचं मन परिवर्तन करायला पाहिजे. कारण आपण बघतो की आता जरी एखादी मुलगी अगदी जीन्सवरती जरी दिसली तरी सुद्धा अगदी डोळे पाकिटांच्या वटारण्याआधीच आपल्या घरातली आजी असेल डोळे मोठे केले जातात. म्हणजे याच स्त्रियांची मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे. आधी स्त्रियांची मानसिकता बदलली तर संपूर्ण समाजाची मानसिकता बदलेल, संपूर्ण समाज कुठेतरी प्रगतीच्या दिशेने जाईल. आणि कागदपत्रांवर असलेली स्त्री पुरुष समानता जर म्हणत असतील तर कागदपत्रांवरची स्त्री पुरुष समानता अजून सुद्धा आपल्या समाजामध्ये नाहीये असंच माझं मत आहे. कारण जर ते मी मगाशी सांगितलं की आदित्य माने तो गावी येत असताना त्याच्या बहिणीच्या बाबतीमध्ये तो सुरक्षित नव्हता. तर ज्या दिवशी एखादी स्त्री आपल्या समाजामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल, कुठेही असेल, ज्या वेळेला एकटी रात्रीचा प्रवास करताना बिनधास्त तिला वाटेल, तिला स्वतःच्या
शिलाची ज्या दिवशी चिंता वाटणार नाही ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या इथं समानता आलेली असेल. मग ही कागदपत्रावरची समानता, 50% आरक्षण वगैरे हे नगण्य गोष्टी आहेत. परंतु जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समानता आणायची असेल तर पहिल्यांदा स्त्रियांना सक्षम बनवलं पाहिजे आणि पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. फक्त पुरुषांची नाही तर स्त्रियांची सुद्धा मानसिकता बदलली पाहिजे. तरच मला वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये समानता रुजली जाईल. स्त्रीकडे एक अबला म्हणून बघण्यापेक्षा आपला समाज तिच्याकडे एक सबला म्हणून बघेल, किंवा तिला किंवा त्या स्त्रीकडे बघत असताना जे अबलाचं लेबल आहे ते निघून सबलाचं लेबल लागेल. तिला समानता मिळेल आणि मिळणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला समाजाची प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा स्त्रियांची प्रगती झाली पाहिजे. मग मला वाटतं की जी पूर्वीच्या काळामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती आणि आत्ताच्या काळामध्ये जी पुरुषप्रधान संस्कृतींचा कुठेतरी लयलोट झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ही पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात यायला पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार असतील आणि ही जर आपल्याला स्त्री पुरुष प्रधान संस्कृती उदयाला आणायची असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलणं, समाजामध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. ते प्रबोधन व्हावं, आपण सगळे मिळून ते करू. जे कोणी मला ऐकत असेल, माझ्याकडून तुमच्या मानसिकतेमध्ये थोडाफार बदल झाला असेल तर कुठेतरी मला मी बोलल्याचं चीज झाल्यासारखं वाटेल. आणि मी आता विषय म्हणजे माझं बोलणं लाईव्ह शो थांबवतेय. तर पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते की एक मिनिट. प्रथमेश पाटीलने खूप छान मुद्दा उपस्थित केलाय की वरती ट्रेंड चालू केलाय की नथीचा नकरा हा ट्रेंड चालू केलाय, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर प्रथमेश पाटील, मी आज आणि उद्या आणि या लॉकडाऊनमुळे लॉकडाऊनमध्ये सगळ्या मुली कंटाळलेल्या आहेत. जसं तुम्ही मुलं हा सुद्धा मुद्दा आपण घेतला. लॉकडाऊन फिरताना दिसत आहेत पण एकही मुलगी तुम्हाला बाहेर आलेली दिसत नाही, ती बाहेर येते. तर त्यामुळं मुलींनी केलेला नजरेने, सन्मानाच्या नजरेनंच बघावं प्रत्येक मुलानं, अशी अपेक्षा करते. आणि डॉक्टर प्रीती शिंदे पाटील फार सुंदर म्हणतात की हे जगज्जननी, हे विश्व संजीविनी, हे रणरागिनी, हे माते, उचल तुझं भरभक्कम पाऊल, कारण तुझी आजची कृती आहे तुझ्या उद्याच्या यशाची, कर्तृत्वाची चाहूल. त्याच पद्धतीनं आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं एक दमदार पाऊल उचलावं की ज्याच्या माध्यमातून फक्त आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण जगाला, देशाला, सगळ्यांना दाखवून द्यावं स्त्री शक्तीचं रूप, किंवा स्त्री शक्ती संपूर्ण जगाला दाखवून द्यायची असेल तर पहिल्यांदा स्वतःच्या मानसिकतेमध्ये करा. तुम्ही जर सक्षम झालात तर कोणीही तुम्हाला प्रगती करण्यापासून किंवा तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवणार नाही. कोणीही तुम्हाला तुमचे अधिकार प्राप्त करण्यापासून अडवू शकत नाही. त्यामुळं पहिल्यांदा ताई, माई, अक्कांनो, तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं ना तर कोणीही तुम्हाला सिद्ध होण्यापासून अडवू शकत नाही आणि अडवणार नाही. नक्कीच आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष प्रधान संस्कृती अस्तित्वात येईल, ती यावी इतकाच आशावाद व्यक्त करते. आणि माझ्या विषयाची सांगता करीत असताना, तुमच्या सगळ्यांचा समारोप घेत असताना आणि हा लाईव्ह शो, या लाईव्ह शो पासून बाजूला जात असताना इतकंच मंगेश पाडगावकरांच्या शब्दांमध्ये इतकंच म्हणते, सांगा कसं जगायचं, कणत कणत डोळे भरून कुणीतरी आपली वाट बघतस ना, ऊन ऊन दोन घास ताटामध्ये वाढतस ना, मग दुवा देत हसायचं की शाप देत बसायचं, ज्याचं त्यानं ठरवायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. वाटेवरती काटे असतात अगदी खरं असतं,
वाटेवरती काटे असतात अगदी खरं असतं, पण त्याच वाटेवरती फुलेही असतात. हे काय मग खोटं असतं? मग फूल बनून फुलायचं की काटा बनून सलायचं? ज्याचं त्यानं ठरवायचं. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? त्याला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. त्याला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. त्याला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. मग त्याला अर्धा भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं? ज्याचं त्यानं ठरवायचं. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? मी विषय संपवत होते, परंतु योगेश सरांनी एक प्रश्न विचारला आहे की ग्रामीण भागापेक्षा शहरात असं नाही का वाटत? तर ग्रामीण भागामधली महिला ही खरं तर घरामध्ये असते आणि ती घराच्या बाहेर जास्त पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहरी भागामध्ये आपल्याला अत्याचार झालाय हे कळतं, कारण त्या स्त्रिया जाऊन सांगण्याचं धाडस करतात किंवा त्या स्त्रिया त्याच्या विरोधात आवाज उठवतात. परंतु ग्रामीण भागामध्ये स्त्रिया स्वतःच्या इज्जतीला, घराण्याच्या आबरूला घाबरून घरामध्येच राहतात. त्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला शहरात महिलांवरती जास्त अत्याचार होतोय असं वाटतंय. पण अत्याचार हा महिलेवरती होतोय आणि जर तिला या अत्याचारापासून वाचायचं असेल, तिला जर या अत्याचारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर खरं तर तिला स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. आणि ती जर सक्षम झाली तर तिच्यावरती कोणीही अत्याचार करू शकत नाही, तिच्यावरती कोणी अन्याय करू शकत नाही. त्यासाठी आधी तिने सक्षम व्हावं. ती होईल इतकाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.